उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत। 18ला सकाळी 11 वाजता पक्षाच्या बैठकीला हजर झाले नाही तर हकालपट्टीची कारवाई केली जाणार आहे। अरविंद सावंत यांनी बंडखोर खासदारांनी पक्षाच्या बैठकीला दिल्लीत हजर राहण्याची नोटीस काढली आहे। व्हीप सुद्धा बजावण्यात आलाय। 11 वाजता 6 खासदार उपस्थित राहिले नाही तर हकालपट्टीची कारवाई केली जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे। कपिल, उद्याची महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीला हजर राहण्यासाठीच व्हीप जारी केलेला आहे आणि व्हीपचा अर्थ असा की व्हीप जर जारी केला तर तुम्हाला त्या बैठकीला उपस्थित राहणं हे अनिवार्य असतं, अन्यथा पक्षादेश हा येईल आणि त्यानुसार कारवाई सुद्धा केली जाईल। आता या संदर्भात पावलं उचललेली आहेत शिवसेना युबीटीनं। जे खासदार जाणार नाही त्यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाऊ शकते आणि त्या खासदारांना जे अनुपस्थित राहतील त्यांना या संदर्भात कशा पद्धतीने बचाव करता येऊ शकतो का, काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? ह्या आधी पाहिलं होतं का ही लढाई जी होती ती राजकीय लढाई होती, म्हणजे ठाकरे विरुद्ध शिवसेना, उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे ही अशी लढाई होती। आता ही राजकीय लढाई राहिलेली नाही, आता ही कायदेशीर लढाई झालेली आहे, तांत्रिक बाबींची लढाई झालेली आहे। खरं तर या तांत्रिक बाबींचा, ह्या कायदेशीर बाबींचा एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेने नक्कीच अभ्यास केला असणार। एवढं मोठं पाऊल उचलण्याच्या आधी या सर्व गोष्टींचा विचार नक्की झाला असणार का जर व्हीप बजावला, जर या खासदारांनी व्हीप बजावला, त्यांच्यावर कारवाई झाली, त्यांची हकालपट्टी झाली तर पुढे काय होऊ शकतं, या सर्व गोष्टींचा विचार नक्की शिवसेनेकडनं, त्याचबरोबर एकनाथ शिंदेंचा जो ग्रुप आहे, सल्लागार ग्रुप आहे, त्यांच्याकडनं नक्कीच कायदेशीर प्रक्रियेवरती विचार झाला असणार। एकंदरीत जर पाहिलं आपण तर ही जी कारवाई आहे ही कारवाई दडपण आणण्यासाठी, म्हणजे जी काही प्रक्रिया सुरू आहे, वेगळा गट तयार करायचा आहे, बिर्लांना भेटणार, वेगळा गट तयार करणार आणि वेगळा गट तयार झाल्यानंतर विलिनीकरण करणार शिवसेनेमध्ये, शिवसेने एकीकडे ताकद वाढणार आहे आणि ठाकरे गटाला खिंडार पडणार आहे, असं एक गणित आहे। आणि ह्या गणित हे तुटावं, हे गणित सुटू नये यासाठी एकंदरीतच ही उचललेली पावलं आहेत, कायदेशीर उचललेली पावलं आहेत। एक दडपणशाही आपण बोलू शकतो ठाकरे गट आता निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय या खासदारांवरती। खरं तर आपण पाहिलं तर कायदेशीर प्रक्रिया पाहिली तर वेगळा गट तयार झाल्यानंतर ही कारवाई होऊ शकते का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण जारी केलेला आहे, त्याचबरोबर जर अनुपस्थित राहिले खासदार तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाणार आहे असं सुद्धा सांगितलं जाते। त्यामुळे आता येत्या काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।